सेकंड इयरला होती. ऍक्सिडेंट झाला होता माझा. 4 टाक लागलं होती इथे. एकदम 10 रुपयाचं पावडर आहे. माहित नाही आता हे स्किनसाठी किती चांगलं आहे. ॲक्च्युअली स्ट्रेट आहे हेअर्स माझी. मी काही स्ट्रेटनिंग वगैरे केलेली नाहीये आणि मी नाही करत. 1 2 3 एवढा तिळा दिलेला आहे फेसवर. हे सिंदूर लावल्यानंतर असं फील झालं असं कोणीतरी आशीर्वाद देत आहे. सदा सुहागन राहू. एकदम संस्कारी बहू, संस्कारी बायको अशी दिसत आहे. जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू, तुझे कर्पूर गौरा, जय देव जय देव. आयतं उसळ भेटलं आणि आंबा सुद्धा खाते मी सोबत. हाय एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो वन्स अगेन तुमचं माझ्या व्लॉग्समध्ये स्वागत आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे बिकॉज आज आहे वटपौर्णिमा आणि लग्नानंतरची माझी सगळ्यात पहिली वटपौर्णिमा आहे आज. तर त्यामुळे हा दिवसासाठी मी खूप एक्सायटेड होती आधीपासूनच. आणि आता मी तुम्हाला आज या व्लॉगमध्ये मी कशा प्रकारची तयारी करते आणि माझा वटपौर्णिमेचा दिवस कसा सेलिब्रेट करते ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. माझं पार्टनर आज माझ्यासोबत नाही आहे बिकॉज कालच ते इथून त्यांच्या ड्युटीच्या ठिकाणी गेले. जॉबमुळे आम्हाला सेपरेट राहावं लागतंय. सो त्यांचं थांबणं पॉसिबल झालं नाही. नेहमी वटपौर्णिमेचा विचार करताना मी ड्रीम्स बघताना नेहमी सोबतच आम्ही वटपौर्णिमा सेलिब्रेट करणार, व्हिडिओज काढणार, ह्या सगळ्या गोष्टी मी आधीपासून विचार केला होता. पण ठीक आहे, काही रिझन्समुळे ते पॉसिबल होऊ शकत नाही. बाकी आम्ही व्हिडिओ कॉलवर तर कनेक्ट राहणारच आहे. आणि तुम्ही सुद्धा मी कशाप्रकारे माझी वटपौर्णिमा सेलिब्रेट करते ते शेवटपर्यंत बघत राहा. आणि याआधी माझा जो व्लॉग आहे, मी माझ्या चॅनलवर याआधी एक फेअरवेल व्लॉग टाकलेला आहे, तर ते सुद्धा तुम्ही जाऊन ह्या व्हिडिओ नंतर वॉच करा. आणि आजचा जो व्हिडिओ आहे, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि व्हिडिओला शेअर सुद्धा करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. सो स्टे ट्यून्ड इन द व्हिडिओ. तर मी आज हेअर वॉश केला आणि आज स्टील माझे केस ओलेच आहे. तयारी होतपर्यंत मे बी सुकून जातील. आणि ड्रायर मी केसांवर यूज करत नाही बिकॉज केस डॅमेज होतात, त्यामुळे मी नाही करत. सो मी तुम्हाला आता दाखवते की मी कोणती साडी घालणार आहे. तर ही साडी आहे. ही साडीचा कलर बघा, खूप प्रिटी कलर आहे. आणि ही साडी मी आज घालणार आहे बिकॉज दुसऱ्या साड्या भेटल्या पण नाही मला आणि घाईघाईमध्ये तर हीच साडी बाहेर आहे. आणि तशी ही साडी मी रिपीट करत आहे बिकॉज ही मी माझ्या कथेला सत्यनारायणच्या पूजेला मी ही साडी घातली होती मम्मीकडे आणि त्याचा कलर खूप छान आहे. तर मे बी फोटोज वगैरे खूप चांगले येतील, व्हिडिओज चांगले येतील, तर त्यामुळे ही साडी मी आता सिलेक्ट केली. आणि बाकी हे असंच मेस असतं माझ्याकडे. तर बेडवर सगळा पसारा पडलेला आहे, ज्वेलरी पडलेली आहे. बघू आता कशा टाईपचं लुक होतं तर याचं. आता लागते तयारीला, नाही तर अजून वेळ होऊन जाणार. मम्मीचा ऑलरेडी फोन आला आहे, त्यामुळे पावसाळ्यामुळे पूर्ण असं ग्रीन ग्रीन दिसत आहे, छान. झाडं पूर्ण ग्रीन झालेली आहे. व्ह्यू खूप छान येत आहे. सी. तर आता मेकअप स्टार्ट करू. आणि मेकअपसाठी मी सगळ्यात पहिले मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ऑलरेडी लावून घेतलेलं होतं फेसला, त्याच्यामुळे इतका स्वेटी फेस दिसत होता माझा. तर आता आपण नेक्स्ट प्रोसिजरकडे वळू. सगळ्यात आधी मी प्रायमर लावते थोडंसं. हे कोणतं, रेनेचं एव्हरीडे मॅटिफाईंग प्रायमर आहे. अफोर्डेबल आहे एकदम. कधीतरी एखाद्या वेळेसच यूज करते मी. मिररची हेल्प घेते बिकॉज कॅमेरामध्ये तर बघून करता येणार नाही मला, त्यामुळे बिलकुल थोडं 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 प्रायमर लावते. बस, इनफ. प्रायमरने कसं पोअर्स पूर्ण पॅक होऊन जातात ना, त्याच्यामुळे स्मूथ बेस क्रिएट होतं. आणि एक बॅरियर पण आहे मेकअप आणि स्किनच्या मधातलं, त्याच्यामुळे दॅट्स इट. आता हे शुगर आणि बेबी क्रीम हे दोन्ही मी नेहमीच काय करत असते. शुगरचं हे फाउंडेशन आहे, रेज फॉर कव्हरेज 24 आवर फाउंडेशन, आणि हे माझं नेहमीचं डेलीचं बेबी क्रीम, हे दोन्ही मिक्स करते. याचा जो नंबर आहे हा आहे 10 लॅटे. आणि हे बेबी क्रीम आहे आयव्होरीमध्ये, आयव्होरी. तर ह्या दोन्ही याला आपण पहिले मिक्स करून घेऊ. एकदम मिनिमम लावायचं आहे, थोडं थोडं. हे उन्हाने तसं पण दमट वातावरण आहे सध्या, तर उन्हाने ते खराबच होणार आहे, म्हणजे मेकअप लवकरच हे होणार आहे. पण सेट झाल्यावर छान दिसतो. काही वेळानंतर मेकअप ॲक्च्युअली केल्यानंतर लगेच चांगला नाही दिसत, पण भरपूर वेळानंतर, काही वेळानंतर, अर्धा 1 तासानंतर मेकअप छान सेट झाला की खूप मस्त दिसतो. आणि माझा मेकअप तर जेव्हा मी काढते ना, म्हणजे दिवसभर मेकअप केल्यानंतर जर संध्याकाळी मी मेकअप काढते ना, तर तो संध्याकाळचा मेकअप मला जास्त आवडतो बिकॉज खूप छान सेट झालेला असतो, त्यामुळे. तर सगळ्यात पहिले आता आपण हे लावून घेऊ. बोटानेच लावते मी. ब्लेंड करायला ब्लेंडर आहे, पण आधी लावून घेते थोडं थोडं.
एकदम थोडं थोडं लावत आहे, बिकॉज नॅचरल स्किन पण दिसली पाहिजे ना. तर आता आपण त्याला ओलं करून, ओलं म्हणजे ऑलरेडी हा थोडा वेट आहे, तर त्याच्यामुळे आता नाही तर ऑलवेज वेट करून घ्यायचं याला आणि याच्यातलं पाणी काढून घ्यायचं, म्हणजे कसं ब्लेंड चांगल्याने होते. तर हा ऑलरेडी थोडासा वेट आहे आणि माझं एवढं टायमिंग नाही आहे, त्याच्यामुळे मी आता पटापट ब्लेंड करते. पूर्ण नेकपर्यंत जेही प्रॉडक्ट तुम्ही लावता ना फेसला, ते मी ऑलवेज सांगते की नेकपर्यंत घ्यायचे पूर्ण, बिकॉज फेस आणि नेक सिमिलर दिसलं पाहिजे आणि थोडंसं कानावर पण ते फाउंडेशन वगैरे लावून घ्यायचं. कोणताही प्रॉडक्ट लावताय ना, स्किन केअरचा प्रॉडक्ट लावत आहे किंवा मग मेकअपचा लावत आहे, तर तो पूर्ण फेस आणि नेकला कव्हर करायचा ऑलवेज. कलर खूप सुंदर दिसते ब्लाऊजचा. तर कन्सिलर पॅलेट आहे, प्रो कन्सिल पॅलेट. त्याच्यामध्ये कॉन्टोर, करेक्ट आणि कॉन्सिल हे तिन्ही आहे. हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं पण असेल, एका माझ्या गुढीपाडव्याच्या याच्यामध्ये मी फुल ट्युटोरियल केलं होतं तेव्हा. तर हे मी लावते. तर मिरर कसं पकडायचं आणि व्हिडिओ कसा करायचा काय, ठीक आहे. तर ते एवढं डार्क नाही आहे हे कॉन्टोर वगैरे, पण मी इथे लावते तरी सुद्धा याला. याने शॅडो क्रिएट होते थोडी. माझा जो चबी चबी फेस आहे ना, तर थोडासा स्लिम दिसतो याने, तर थोडंसं. पण हा डार्क नाही आहे, माझ्या फेसच्या याला मॅच होत आहे हा टोन. थोडं डार्क पाहिजे होतं, म्हणजे शॅडो चांगलं क्रिएट झालं असतं. ऑरेंज लावलं मी चुकून हाताला. हे ऑरेंज कलर करेक्टर असते. हे जे डाग आहे ना, हे दिसत नाही. हे लावल्यानंतर याच्यावर जर आपण अप्लाय केलं ना, मॉइश्चरायझ आपलं फाउंडेशन अप्लाय केलं ना याच्यावर, तर मग नाही दिसत. हे कमी दिसतात. कलर करेक्टर आहे ना. एकदम थोडंसं लावलं, इथे लावावं लागेल थोडं. स्टिच मार्क आहे. सेकंड इयरला होती तेव्हा मी ॲक्सिडेंट झाला होता माझा. 4-5 टाके लागले होते, नाही 3 की 4 टाके लागले होते इथे. त्याच्यामुळे हा स्टिच मार्क आहे. खूप वियर्ड दिसते, पण आता मला राहावं लागतं याच्यासोबतच आता. तर एकदा परत मी आता बीबी क्रीम घेतलं आणि ते बीबी क्रीमनेच ते हे जे ऑरेंज आहे ना, याला मी कवर करते. सी, लगेच खूप डिफरन्स दिसते. एकदम तो डार्क पॉईंट चालला गेला. हां, खूप छान बेस झाला क्रिएट, खूप छान. लव्हिंग इट. थोडंसं लाईट्समुळे भूत दिसते मी. तरी मी माझ्या रिंग लाईटला असं उलटं ठेवलेलं आहे. इकडच्या फेसच्या साईडनी माझे हे नाही आहे, लाईट नाही आहे फेसच्या साईडनी. अपोजिट साईडनी लाईट आहे आणि इकडनी मी ते होल्डरसाठी फक्त ते रिंग लाईट यूज केली आहे. स्टील छान लाईट येत आहे आणि चांगली दिसत आहे, चांगलं वाटत आहे. चला, आता बेस क्रिएट झाला. आता मी ब्लश लावते. ब्लश आहे हे, चिक्की फ्लश, कॅन्डी फ्लश क्रीम. सी, मी काही प्रो नाही आहे मेकअपमध्ये, पण घेते मला बऱ्यापैकी. माझ्या मनाने करते मी कसंही मेकअप. ब्लश खूप आवडते मला, पण ते ॲट द एंड छानच होऊन जातं माझं मेकअप. मेकअपची ना काही प्रोसिजर नसते. मेकअप आर्ट आहे एक. तुम्ही स्टार्टिंगला कन्सिलर लावत आहे की आधी पहिले पूर्ण फाउंडेशन लावून घेत आहे, नंतर कन्सिलर लावत आहे, पहिले आय शॅडो करत आहे की मेकअप झाल्यावर आय शॅडो करत आहे, डझंट मॅटर. एक आर्ट आहे. ते कशा टाईपचं तुमचं सेटल होते मेकअप आणि नंतर फायनल लुक कसं आहे ते दॅट मॅटर्स लॉट. जास्त झालं पिंक, पण छान दिसते. असं एकदम फ्रेशनेस येऊन जाते. असं ब्लश लावल्यानंतर एकदम असं फ्रेश दिसायला लागते. ठीक आहे, ब्लश छान लागलेला आहे. एकदम लाईट लाईट आय शॅडो लावते मी. हे 3-in-1 पॅलेट आहे, कॉन्टोर, ब्लशर आणि हायलायटरवाला. तर याच्यामध्ये एक हा कलर आहे आणि एक हा मी आयलिडवर लावते आणि याच्यावर हे ब्लेंड करून टाकते याला लावून ग्लिटरला. ब्राऊन खूप डार्क होत आहे. हे तर मी कॉन्टोरिंगमध्ये टाकायला पाहिजे होतं, लाईक दिस. नोजला कॉन्टोर करू शकतो पण याने. लगेच नोजचं असं टिप दिसायला लागलं. कॉन्टोरिंग मी खूप इफेक्ट पडतो. माझ्यासारख्या चबी फेसवाल्यांना गरज आहे याची. इतकाही चबी नाही आहे माझा फेस, पण थोडासा. असं थोडं डार्क जर शेड असलं ना, तर आपोआप कॉन्टोरिंग चांगलं दिसायला लागतं. कॉन्टोरिंग केल्यावर लगेच शॅडोज क्रिएट होतात. शार्प नोज दिसायला लागलं कॉन्टोर केल्यानंतर. रिअलमध्ये खूप छान दिसतंय, कॅमेरामध्ये माहीत नाही. तर तो शेड थोडासा डार्क होत होता, त्याच्यामुळे आता मी याच्यातला लावते थोडा, एकदम नॅचरल शेड हा बेसला लावते
आईजला. मला तितकं आवडत नाही. पहिले असं ऑरेंज करून घेते, थोडासा लाइटर शेड एखादा घेऊन मी असं बेस करून टाकते आणि त्याच्यावर ग्लिटर लावून टाकते, बस झालं. किंवा एखादी शिमरी आय शॅडो लावून टाकते. मध्ये मध्ये असं उठू घ्यावं लागत आहे, कारण की मी हॉलमध्ये करत आहे ना हे. इकडे बेडरूममध्ये पण जागा नाही. अशा प्रकारे फक्त बेसला. माझ्याकडे मिरर आहे तरी मी आता परत कॅमेरामध्ये बघूनच करत आहे. कॅमेरामध्ये जास्त छान दिसत आहे बहुतेक, रिअलपेक्षा नाही, रिअलमध्ये सुद्धा छान दिसत आहे. बस आता याच्यावर काय करायचं, ग्लिटर ऑरेंज जे शिमर आहे ना ते शिमर लावून टाकायचं, बस झालं. ते हायलायटरच मी त्या आईजला लावते, गोल्डन आहे. मला ना हे शिमर्स, ग्लिटर्स, असे चमचमते जे आहे ना मेकअपचे, ते खूप आवडतात. किती प्रेटी दिसते. असाच करते मी मेकअप, जज करायचं नाही कोणी. कोणी मेकअप आर्टिस्ट बघत असेल तर हसू नका माझ्यावर. असंच करते मी मेकअप. म्हणजे मी करायची आधी प्रोसिजरनी, पण आता ना जसे दिवस चालले ना, जशी जशी मोठी होते तसे तसे असं जितकं कमी करेल तितकं चांगलं असं वाटते मला. त्याच्यामुळे चेंज होत आहे, थिंकिंग चेंज होत आहे, लाईफस्टाईल चेंज होत आहे, सगळ्याच गोष्टी चेंज होत आहे माझ्या. स्वेटिंग घेत आहे इथे, जास्त स्वेटिंग घेत मला. खूप प्रिटी दिसत आहे रिअलमध्ये. आता हेच हायलायटर आहे ना, हे हायलायटर मी इथे नोजला लावते. हां, किती छान. इथे लावते थोडंसं. हे जे हाय पॉईंट्स असतं ना याच्यावर लावायचं हायलायटर, छान दिसते. लगेच असं ग्लोई फेस दिसायला लागते तुमचा, चमकता तुम्ही एकदम. आणि थोडंसं फोरहेडला, आणि इथे पण लावतात. आफ्टर लिपस्टिक लावणार मी. नेकबोन एकदम चमकायला लागतो तुमचं नेकबोन बघा. लाइट पिंक और रेडिश कलर, दिस कलर थोडासा आयशॅडो मध्ये ऍड करते मी. दिसते नाईस, छान वाटते. आता वाटत आहे थोडंसं जास्त व्यवस्थित आयशॅडो लुक केल्यासारखं, प्रोफेशनल. गाईज आयब्रो पॅलेट नाही दिसत आहे माझी, मी खूप शोधत आहे. इथेच आणून ठेवली ती हॉलमध्ये, सगळे कलर्स संपले. आता ब्लॅक राहिलेला आहे, तर ब्लॅकला एकदम लाईट लावते मी, बिकॉज मी जनरली ब्राऊन कलर लावत असते आयशॅडोचा. पण आता ते दुसरे पण दिसणार नाही आहे माझ्याकडे दुसरे. थोडं मिडलमधून असं हे करायचं, शेप करायचं मिडलमधून. एकदम एंड पॉईंट नाही घ्यायचं, स्टार्टिंग पॉईंट इथे नाही घ्यायचं, एकदम स्टार्टिंग पॉईंट इथून घ्यायचं, नॅचरल दिसते. कोणी कोणी ना खूप आर्टिफिशियल आयब्रोज करतात, एकदम असं हे इथून आणि एकदम डार्क कलर ब्लॅक. आता मी जसं घेतलेलं आहे त्याच्यापेक्षाही मग एकदम त्याला डार्कमध्ये लावणार. आणि कोणी कोणी पेन्सिलनी करतं ना, आयब्रो पेन्सिलनी, तर ते पण खूप फेक दिसते. माझं पावडर आहे, मला हेच आवडते. हे खूप इनसाईडचं आहे, अफोर्डेबल असते, स्विस ब्युटीचं इनसाईडचं. मी प्रत्येक म्हणजे फेस्टिव्हमध्ये पण आणि असंही जनरली पण हे यूज करते. आणि मी तसं आयब्रोज डेली शेप करते. हे आयब्रोज शिवाय लुकच येत नाही ना. सी किती डिफरन्स आला आता. जरी माझे आयब्रोज डार्क असले तरी मी त्याला अजून थोडंसं मेकअप केल्यानंतर कसं आहे, हे प्रॉडक्ट पूर्ण इथे चाललं जातात. त्याच्यामुळे जर शेप केले आयब्रोज, परत फिल केले, तर लुक खूप छान येते, एकदम फेस उठून येतो. सी बस आता काहीच नाही. ब्लश झालेला आहे, हायलायटर झालेला आहे, आयशॅडो झालेला आहे, आयब्रो झालेले आहे. आता मी पावडर लावून घेते आणि त्याच्यानंतर लिपस्टिक लावते, बस. मी तसं शुगरचं कॉम्पॅक्ट वापरते पावडरसाठी, पण मला ना आता हे लग्नाच्या आधी एक आमच्या सोबतच्या ज्या मॅडम आहे ना, त्या हे लावतात, स्पिन्स बीबी क्रीम. एकदम 10 रुपयाचं पावडर आहे. माहीत नाही आता हे स्किनसाठी किती चांगलं आहे किती नाही, पण हे फेस पावडर ॲक्च्युली माझं जे स्किन टोन आहे ना त्याला बरोबर मॅच होते. त्याच्यामुळे मी आजकाल हेच मेकअप झाल्यानंतर बेसच्या वरती हे पावडर लावते. नेहमी नाही यूज करा, फेस्टिवल वगैरे राहते तेव्हा, कारण की 10 रुपयाचं पावडर आहे. माहीत नाही स्किनसाठी किती चांगलं आहे किती नाही, पण हे दिसते खूप चांगलं. पूर्ण स्पॉट्स आणि ब्लेमिशेस कव्हर करते. इथे लिहून आहे, त्यांनी दिलेलं आहे तसं, आणि ॲक्च्युअलमध्ये खूप बेटर आहे. हे तुम्ही यूज करून बघा, स्पिन्सचं बीबी फेस पावडर. कोण कोण यूज करते कमेंटमध्ये सांगा. तर आपण आता याने फेस कव्हर करून घेऊ. याने खूप छान बेस सेट होतो, पूर्ण असं पॅक होऊन जाते. खूप लेट केला आहे मी ऑलरेडी. आधी ना मला मेकअप करायला खूप आवडत होतं, आता तर मला कंटाळाच येतो. पूर्ण फेस आणि नेक पण कव्हर केला यामध्ये. खूप छान प्रकारे असं मस्त सेट झालं या पावडरनी. आणि पावडर ना माझ्या स्किन टोनला
हा जे फेस पावडर आहे बरोबर मॅच होतं. बेज कलर आहे ना, आणि मी कॉम्पॅक्ट पण ते शुगरचं बेज कलरचं वापरायचे जे आधी येत होतं. आता कलर्स येतात, पण आधी ते एक होतं बनाना पावडर होतं, बनाना पावडर, तर ते मी वापरायची. आता ते खूप छान व्यवस्थित सूट होत होतं माझ्या स्किन टोनला. माझी स्किन एक्स्ट्रीम फेअर नाही आहे आणि एकदम सावळी पण नाही आहे. तर थोडंसं सावळ्याच्या नंतर जे फेअर येते ना, त्या फेअरमध्ये आहे माझी स्किन. कधी कधी खूप फेअर पण दिसते. ते आता कुठल्या कुठल्या वेदरवर आणि पाण्यावर पण डिपेंड असते. तसं जनरली माझी आधी मी जेव्हा ग्रॅज्युएशन लाईफमध्ये होते तेव्हा मी खूप गोरी दिसत होती. त्याच्यानंतर मी जेव्हा आता जॉबसाठी ग्रॅज्युएशन नंतर तिकडे गेली, तर ती गावा साईड गेली, त्याच्यामुळे तिथल्या पाण्यामुळे पूर्ण स्किन टोन वगैरे चेंजच झाला होता माझा. पण आता येत आहे जागेवर, आता मी गोरी दिसत आहे. आता वर्धेला जेव्हापासून राहते तेव्हापासून. आयलायनरचा टाइम आहे आणि आयलायनर आता तुम्हाला तुम्हाला मी आता मिररमध्ये लावूनच दाखवते. आयलायनर, मस्कारा, काजळ अँड लिपस्टिक, दॅट्स इट. आणि मला मेकअप करायला खूप आवडायचा, मॉडेलिंग वगैरे करत होते तेव्हा. तर हे आयलायनर मी कॉलेजमध्ये लावून जायची ग्रॅज्युएशन टाईमला. आणि मग माझं बघून सगळ्या क्लासमधल्या मुली, भरपूर साऱ्या क्लासमधल्या मुलींनी आयलायनर म्हणजे लावणं स्टार्ट केलं होतं. मी जनरली आता मस्कारा लावते, आयलायनर नाही लावत, काजळ नाही लावत. आधी मी आयलायनर लावायची, ऑलवेज डेली आयलायनर लावत होती ग्रॅज्युएशन लाईफमध्ये असताना. आणि माझं बघू बघू बाकीच्या मुली पण शिकल्या होत्या आयलायनर, आणि भरपूर साऱ्या, आणि मी इतकं चांगला आयलायनर लावायची ना आधीपासून, तर त्याच्यामुळे बाकीच्या विचारायच्या पण मला, तू कसं लावते, मला शिकव. ओ नो, सी वाईप करते. काजळ लावल्यानंतर ना खूप छान दिसतात आईज. माझ्या आईजला काजळ खूप सूट होते. एकदम असं डिफाईन्ड लुक दिसायला लागते आईजचं. मोठे दिसत आहे डोळे आता, सी काजळ लावल्यानंतर. शुगरचं पॉपअप काजळ आहे, खूप मस्त आहे, एकदम असं जेट ब्लॅक. मस्कारा लावल्यावर व्यवस्थित दिसणार, कारण की आता खालचं बोल्ड दिसत आहे खूप, आणि वर थोडं मी लाईट लावलेलं आहे आयलायनर. कम्प्लीट होऊन नाही, लुक तर लिपस्टिकनेच कम्प्लीट होते. तुम्ही कितीही मेकअप करा, काही करा, एक लिपस्टिक लावलं ना तुम्ही की तुमचं सेट आहे. आयब्रोज आणि लिपस्टिक झालं, तुमचा मेकअप सेट आहे. बाकी तुम्ही काही नाही केलं तरी चालते. तुम्ही बेस पण नका करू, साधं पावडर लावा, कॉम्पॅक्ट पावडर, आणि त्याच्यानंतर आयब्रोज करा आणि लिपस्टिक, झालं तुमचं लुकच एकदम असं उठून येते. कलर ॲड होतात ना लिपस्टिकमुळे. मस्करा लावताना ना खूप असे वियर्ड फेसेस होतात, सर्वांचेच होतात. माझे तर खूप वियर्ड होते फेसेस मस्करा लावताना. डन. हा मस्कारा खूप छान आहे, हे रेकमेंड करते मी तुम्हाला. हे एक कोलोसलचा मस्कारा आणि हा हायपरकल, मेबिलिनचा हायपरकल वॉटरप्रूफ मस्कारा आहे ना, हा खूप छान आहे. एकदम असं आयलॅशेसला हे करून टाक. सी, थोडंसं पावडर ब्लश लावू का? लावते. कृपया सगळ्यांनी आपले आपले प्रॉडक्ट्स वापरायचे, दुसऱ्याचं ब्लेंडर वापरायचं नाही, ठीक आहे, दुसऱ्याच्या पावडरचं पफ वापरायचं नाही, आपले आपले वापरायचे. आणि काजळ सुद्धा स्वतःचं स्वतः वापरायचं, दुसऱ्याचं नाही. हां, ब्रश सेपरेट घ्या तुम्ही, त्या ब्रशने काजळ लावा, पण दुसऱ्यांचे मेकअप प्रॉडक्ट्स नाही लावायचे, इन्फेक्शन होऊ शकते. याच्यावरून आठवलं गाईज, मम्मी आहे ना, मम्मीला ब्लश वगैरे आवडत नाही, म्हणजे नाही आवडायचा, पण आता जेव्हा लावते ना, तर पूर्ण जेव्हा लुक करून जाते तेव्हा चांगलं वाटतं तिला. जसं आधी ना स्टाईल होती जुनी कॉलेजमध्ये पफची, पहिले पफ काढायची, तर स्टार्टिंगला आलं होतं तेव्हा, तर मग मम्मीला आवडायची, नाही ही कशाला काढून आली, येऊ नको लग्नामध्ये माझ्यासोबत वगैरे, असं असं राहायचं. आणि त्याच्यानंतर जेव्हा मग हळूहळू तिला बघायची सवय लागली ती पफची, आणि त्या पफच्या हेअरस्टाईलमध्ये मी छान दिसायचे समोर असे लेयर्स वगैरे काढून. नंतर तेव्हा स्टाईलच होती, आणि मग ती स्टाईल गेली. त्याच्यानंतर मग मी पफ काढणं बंद केलं. मग तेव्हा ना मम्मी नेहमी सजेस्ट करताना हेअरस्टाईल कशी करू, पफ काढ ना म्हणे, पफ काढ. पफ काढून हे कर, म्हणजे मी म्हणत होते गेली स्टाईल ती, आता चांगलं नाही दिसत, चिडवतात लोक, पफ काढणं असं. म्हणजे जेव्हा असं सेटल होऊन जातात, पहिले आवडत नाही ज्या गोष्टी, त्याच्यावर नंतर लोक आपोआप असे हळूहळू सेटल होतात. मलाही ब्लश वगैरे हे आवडत नव्हतं आधी, मग नंतर जसे जसे लावायला लागली तसं तसं आता मला ब्लश आवडते. मी डेली लावते, ते झुडिओचं ते माझं रेग्युलर ब्लश आहे, ते लावून जाते मी, थोडं थोडं लावते, एकदम लाईट, पण मी लावून जाते. बस आता लिपस्टिकच राहिलेलं आहे, बाकी झालं आहे कम्प्लीट लुक. लुक नाही कम्प्लीट झाला आहे,
लुक तर ते कानातले टिकली वगैरे सगळं लावल्यावर येणार. मेकअप कम्प्लीट होते आफ्टर लिपस्टिक. ती ॲज युजल माझं एकच लिपस्टिक आहे, हे डॅझलरचं. हे पण मला एका मॅडमनी ते स्वतः लावतात, तर ती मला शेड आवडला होता खूप जास्त, तर मग मी स्वतः बाय केलं, परचेस केलं. डेली पण मी असं लाईट लाईट लावून जाते ड्युटीवर. आता मी कसं आहे, मी मेकअप करत आहे ना, त्याच्यामुळे मी असं खाली बघून समोर कॅमेराकडे बघून मी बोलत आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं माझे आईज वगैरे असे खाली खाली दिसणार पूर्ण व्हिडिओमध्ये मेकअप करताना. मेकअप खूप कॉन्सन्ट्रेशनने, लिपस्टिक खूप कॉन्सन्ट्रेशनने लावावं लागतं. ते झाडाजवळ जाऊन पूजा वगैरे करणं असं आधीपासून मम्मीला वगैरे बघत आलेली आहे, पण आता स्वतःला करताना असं टिपिकल फील होते एकदम. मला ना एकदम असे कल्चर ट्रेडिशन्स एकदम असे खूप टिपिकली करायला आवडत नाही, पण काही गोष्टी स्पेशल असतात. जसं आता आजचा माझं पहिली वटपौर्णिमा आहे, तर त्याच्यामुळे मी त्याला प्रॉपर एका ट्रेडिशननीच फॉलो करणार आहे. याला फुरसत पाहिजे. जेव्हा आपण जॉबवर जातो, जॉबच्या सोबत सोबत सगळ्या गोष्टी होत नाही. सकाळी पटकन सगळं करून निघून नंतर जॉबवर जावं लागते. तर अशा वेळेस कुठे इतकं सगळं तयारी करणं, मेकअप करणं आणि हे सगळ्या गोष्टी करणं होणार आहे. कल्चर फॉलो करणार. जी इतकी पूजा करायची आहे ती व्यवस्थित पद्धतीने करणार, पण हे इतकं सगळं साज शृंगार हे इतकं नाही करणार. आता मी घालणार साडी, त्याच्यानंतर लावणार टिकली, कानातले आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करणार. ओके, ठीक आहे. तर आता मी साडी घालून भेटते तुम्हाला. हाय गाईज. तर जशी जमली तशी आता साडी मी वेअर केली आहे. बाकी मम्मीकडे गेल्यानंतर ती करून देईल मला व्यवस्थित. मम्मीपेक्षा तर मी चांगलीच साडी वेअर करते हे मला माहीत आहे, पण जे काही ते निऱ्या वगैरे असतात ना खाली, तर त्या करून देईल मम्मी मला. सो आता साडी तर वेअर केली आहे मी, आता हेअर्स करायचे आहे. हेअर्ससाठी आता मला आधी हे मंगळसूत्र आहे लग्नाचं, आणि हे मी नेहमी नाही घालत कारण की हेवी आहे थोडंसं. रेग्युलरली तर मी ते लाईट वेटेड मंगळसूत्रच घालते आपले, पण आज आता स्पेशल ओकेजन आहे आणि साडी वगैरे वेअर केली तर मी घालते अशा टाईपचं हे मंगळसूत्र. आणि डिझाईन खूप छान आहे याची, मला खूप आवडते. म्हणजे इथे डोरल्याच्या बदली ना इथे मी स्टार घेतलेले आहे स्पेशली, आणि असं खूप चमकते, शाईन करते छान मंगळसूत्र. हे डिझाईन खूप छान आहे. माझे हेअर्स पण सुकले आहे. माझे हेअर्स ना नॅचरली स्ट्रेट आहे, पण असे भरपूर जण मला असे विचारतात, कोणी टॉन्ट पण करते आणि कोणाला असं वाटते की मी स्मूथनिंग वगैरे किंवा स्ट्रेटनिंग वगैरे करून आली म्हणून हेअर्सला, बट असं नाही आहे गाईज. लहानपणीपासूनच माझे हेअर्स असेच आहेत. आधी तर खूप स्मूथ होते, आता थोडंसं फील्ड वर्कमुळे वगैरे थोडे रफ तरी झाले आहे माझे हेअर्स. आता खूप स्मूथ होते, खूप शाईन करायचे, आणि नॅचरली स्ट्रेट आहे हेअर्स माझी. मी काही स्ट्रेटनिंग वगैरे केलेली नाही आहे आणि मी नाही करत. आणि जनरली मी माझ्या हेअर्सवर ड्रायरच वापरत नाही, तर त्याच्यामुळे स्ट्रेटनिंग वगैरे तर ते दूरचीच गोष्ट झाली. जेव्हा मी मॉडेलिंग वगैरे करायची, आम्ही मेकअप शूट्स वगैरे करत होतो, तर तेव्हा भरपूर साऱ्या गोष्टी, जसं की म्हणजे भरपूर साऱ्या मशीन, स्ट्रेटनिंग मशीन, क्रिम्पिंग मशीन हे वगैरे यूज होत होतं हेअर्सवर, आणि त्याच्यामुळे हेअर्स डॅमेज पण होत होते भरपूर. तर त्याच्यामुळे मी मोस्टली अवॉइड करते ड्रायर वगैरे यूज करायचं. जितकं होईल तितकं नॅचरली सुकवते मी हेअर्सला. नॅचरल ब्युटी मेन असते ना. आर्टिफिशियली तुम्ही कितीही स्ट्रेटनिंग करा आणि हेअर्सची नंतर तुमचे हेअर्स डॅमेजेस होणार आहेत. सो तर असे आहे माझे हेअर्स. ॲक्च्युली हे हेअर्स ना पहिल्या दिवशीपेक्षा हेअर वॉश केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जास्त छान दिसतात. बस जास्त वातावरण असं ह्युमिड किंवा असं गरम नाही पाहिजे, मग स्वेटिंगने ते चिपकून जातात. नाही तर नॅचरलीच ते गॉड्स ब्लेसिंग आहे मला ॲक्च्युली, एवढे छान स्ट्रेट हेअर्स दिले आहे. माझ्या 1-2 फ्रेंड्सचे पण असे आणखी जनरली नाही राहत. खूप मॅनेजेबल हेअर्स असतात ॲक्च्युली. स्ट्रेट हेअर्स असले ना तर खूप मॅनेजेबल असतात. भरपूर लोक मला विचारतात केस गुंतत नाही का, असं तसं, कारण की मी मोस्ट ऑफ द टाईम खुलं ठेवते, पण नाही गुंतत, खूप कमी गुंततात, आणि आता सवय झालेली आहे. हे लग्नाचंच मंगळसूत्र आहे, हे मोठं मंगळसूत्र आहे, तर हे वेअर करते. हे ॲक्च्युली मी घालतच नाही, मला आवडत नाही सोन्याचे ऑर्नामेंट्स वगैरे, इतकं असं टिपिकल नाहीच आवडत मला. हे लाईटवेट मंगळसूत्र घालते जनरली, पण मला हे असे मोठे मोठे आवडत नाही. हां, मला आर्टिफिशियल आवडतात, कलरफुल आर्टिफिशियल ज्वेलरी खूप आवडते. 1 वेळा घाला, 2 वेळा घाला, पैसा वसूल होऊन जाते तुमचा. तसं आजकाल आर्टिफिशियल ज्वेलरी पण खूप महाग यायला लागली. सोनं असो, अंगावर सोनं असणं चांगलं असते, म्हणून मग. आणि आजचा स्पेशल ओकेजन असल्यामुळे आता मी हे घालत आहे, आणि हे घातल्यानंतर एकदम मला असं टिपिकल बाईसारखं फील होत आहे. दिस इज माय ज्वेलरी. आता
टिकली वेअर करावं लागेल. टिकली लावायची आहे मला, पण छोटी. तर छोटी टिकली मी शोधत आहे. कुठे गेली? सगळ्या गोष्टी इकडच्या तिकडे पडून राहते माझ्या. तर फायनली मला आता टिकलीचं पॅकेट भेटलं आहे. चंद्रकोरची टिकली लावते मी आज. एकदम छोट्या साईजची टिकली आहे म्हणून लावत आहे. अदरवाईज टिकली लावायलाच नाही आवडत मला. आणि टिकली न लावण्याचं रिझन पण सांगते मी तुम्हाला. बघा, हे स्पॉट्स आहे, हे स्पॉट्स आहे, इथे स्पॉट्स आहे एवढा मोठा. ठीक आहे. तिळा अशा भरपूर दिलेल्या आहे, 1 2 3 खूप, म्हणजे 1 2 3 एवढ्या तिळा दिलेल्या आहे फेसवर. त्याच्यानंतर टिकली लावून आणखी एक तो यू कॅन अंडरस्टँड. त्याच्यामुळे ना टिकली लावत नाही मी. खूप स्पॉट्स आहे चेहऱ्यावर, म्हणजे तिळा खूप दिलेला आहे देवानी. चांगली दिसते. राहू देऊ का? हे बघा, हे टिकली ना मला सूटच नाही होत. मला आवडत नाही टिकली वगैरे. तुम्ही सांगा, सूट होते का? चांगली दिसते का टिकली ही? की मग दुसरी लावून बघते. जर ही नाही चांगली दिसली तर मग तीच लावणार. ही दिसतच नाहीये. आय थिंक मी चंद्रकोरचीच टिकली लावायला पाहिजे. बहुतेक चंद्रकोरची आज ओकेजन आहे तर थोडंसं. माझ्या नवऱ्यालाही टिकली आवडत नाही गाईज. माझ्या फेसवर नाही होत सूट असं म्हणतात ते. फक्त जनरली असं साडी वगैरे घातली, कुर्ती वगैरे एखादी घातली तर, किंवा लग्नामध्ये वगैरे अशी स्टोनची वगैरे टिकली, इतकी चांगली दिसते असं बोलतात ते. नाही आवडत टिकली. त्यांना तर कसंच नाही आवडत. मला काढायला लावतं. टिकली लावली ना तर काढ म्हणते, काढ म्हणते. ओके. सो आता झालं, जाऊ द्या. आता आजचे दिवस लावून घेते ही टिकली मी. तर अशा टाईपची दिसत आहे मी. आता नथ पण लावणार आणि कानातले घालते. ते पण तिकडे पडून येते बेडवर. तर बेडवरचे कानातले आणि ते नथ घेऊन येते. ठीक आहे. आता मी कानातले आणि नथ आणली आहे. आणि माझ्या बांगड्या पण दिसत नाही. मी बांगड्या शोधल्या नाही. आता मला बांगड्या पण शोधावं लागेल. काय यार, माय लाईफ इज टोटली अ मेस. हां. हे ना मी माझ्या लग्नाच्या वेळेस घेतले होते. मी सप्तपदीमध्ये पण हेच कानातले घातले होते आणि मला असे नाजूक नाजूकच आवडतात. म्हणजे कानातले मोठे आवडतात, पण त्या त्या लूकवरनं हे कानातले खूप छान जात होते. तर याचा नेकलेस खूप छान होता. 2 असे छोटे आणि मोठ्या नेकचे सेट होते याचे. आणि त्याच्यावर हे कानातले खूप सुंदर दिसत होते. त्याच्यामुळे मग ते घेतले मी. मला ॲक्चुअली ना ज्वेलरी वगैरे सगळ्या गोष्टी अशा नाजूक नाजूकच आवडते. असं मोठं भरगच्च नाही आवडत. हे मंगळसूत्र कोणाकोणाचं खूप असं मोठं असते भरगच्च. आपली आपली चॉईस आहे. पण हे मी मुद्दाम असं इतकं नाजूक असं मंगळसूत्र घेतलं. अशी खूप नाजूक आहे. आणि हे पण असं नाजूक घेतलं. असं हे डोरले आवडत नाही ॲक्चुअली मला. तर त्याच्यामुळे मग मी हे स्टार्स वगैरे घेतले त्यामध्ये. आणि हे पण मी खूप रेअरली एखाद्या ओकेजनमध्ये घालते. दिस इज द नथ. ॲक्चुअली नथ मला आवडत नाही, पण ही नथ चांगली दिसते माझ्यावर. आता वाटत आहे मी टिपिकल, असं वाटत आहे आता मला की माझी आहे फर्स्ट वटपौर्णिमा. बस आता बांगड्या बाकी आहे, सिंदूर बाकी आहे ना, सिंदूर बाकी आहे. सिंदूर नाही लावलं मी अजून. हेअरस्टाईल केल्यानंतर सिंदूर लावायचं असतं. तर मी केस असे मोकळेच सोडू का क्लचर लावायचा, ते मी नंतर मम्मीकडे गेल्यावर डिसाईड करणार. तर मी आता सिंदूर लावून घेते. हे माझं लिक्विड लिपस्टिकच आहे रेड कलरचं. तर सिंदूर लावते. आवडते मला सिंदूर, पण कधी कधी असं जर रोज लावायला नाही आवडत. हे असं साडी वगैरे वेअर केली की सिंदूर लावायला ठीक आहे एकदाच, पण टिकली वगैरे नाही आवडत मला. टिकल्या आवडतात पण खूप नाजूक टिकली आवडते, एकदम बारीक. समटाईम्स आफ्टर ऑल इट्स अ पार्ट ऑफ मॅरेज. लग्न झाल्यानंतर लावावंच लागतं. कसं लावायचं? एकदम थोडंसं लावते. हे सिंदूर लावल्यानंतर असं फील झालं असं कोणीतरी आशीर्वाद देत आहे, सदा सुहागन राहू. साडीचा कलर खूप सुंदर आहे, पण साडी घालायला थोडी टफच होती मला. अजूनही मला ते घालता नाही येते. ॲक्च्युली ना आम्ही आमच्याकडे ना साडी घालते असं असंच बोलतो. म्हणजे जनरली असा प्युअर शब्द तर आहे की साडी नेसायला पाहिजे, राईट? पण आम्ही विदर्भाचे आहे आणि विदर्भामध्ये असंच बोलते, साडी घालते. काय असते आपल्या आपल्या ठिकाणचे ॲक्सेंट आणि आपल्या आपल्या ठिकाणचे वर्ड्स. तुम्ही अशा प्रकारे साडी घातली आहे गाईज. आणि छान दिसत आहे मी, खूप छान दिसते. लुकिंग सो गुड, ब्युटिफुल दिसते. तुम्हाला कसा वाटला माझा लुक बघा.
मी आता बांगड्या शोधते आणि बांगड्या शोधून नंतर तुम्हाला दाखवते मी कोणत्या बांगड्या घातल्या इथे. तर हे आहे माझं फायनल लुक आणि बांगड्या मला भेटल्याच नाही, ते मम्मीकडे आहे, तर त्यामुळे आता मी तिथे जाऊनच बघणार आणि तिथेच जाऊन वेअर करणार. तर आता ह्या लुकमध्ये मी आता अशा प्रकारे एकदम संस्कारी बहू, संस्कारी बायको अशी दिसत आहे. तर तुम्हाला माझं लुक कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. वाटत आहे वटपौर्णिमेचं लुक. तर आता फोनचा चार्जर घेते. फोन तर आहे, सेफ्टी पिन्स घ्यावं लागेल काही. आणि मी साडी पिन नाही लावलेली आहे, म्हणजे मी अजूनही अर्ध लुक इनकम्प्लीटच ठेवलेले आहे. तर तिथे जाऊन साडी पिन लावते आणि त्याच्यानंतर सेफ्टी पिन्स घेते, साडी पिन्स घेते. हे सिरम आहे स्टिक्सचं, हे यूज करते मी हेअर्ससाठी. समटाईम्स, ऑलवेज तसे तर मॅनेजेबलच असतात हेअर्स माझे, पण कधी कधी एखाद्या वेळेस लावते मी हे. एक मिनिट, आय हॅव टू ॲडजस्ट दिस फोन. ओपन पल्लू. बाय बाय गाईस. तर आता मी मम्मीकडे जाते आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करते. जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावारती ओ वाळू, तुझे कर्पूर गौरा, जय देव जय देव. काळ्या रंचली हरणी काळ्या रंचली, नव खिडक्याचा डोल नव खिडक्याचा डोल. नमो शिवाय नमो शिवम केशवम राम वासुदेवम हरे श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम राम. हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. मक्कार लडके म्हणते. देऊ तू घे ना, मी घेऊ. हा दे, थांब एक मिनिट हे ठेव. घाम आला खूप जास्त, वाट आहे ना वातावरण. एक तर माझं एक तर सगळं हे करून टाकलं एवढं मोठं. हा आता फोटो काढून काय फायदा, असं याच्यामध्ये निघायला पाहिजे ना हे एवढं मोठा. ठीक आहे ना. चप्पल कुठं काढून ठेवली, चप्पल. लाडू नको. केस बांधून घेते आता, गरमी झाली.
डोकं दुखत आहे थोडं, काही खाल्लं नाही म्हणून असेल, आहे ना? काही खाल्लं नाही म्हणून असेल म्हटलं, डोकं दुखत आहे थोडं. पाणी प्यावं लागेल, पाणी पण नाही पिलं ना. हाय गाईज, तर आता मी आली आहे मम्मीकडे. आम्ही वडाची पूजा केली, त्याच्यानंतर मी मम्मीकडे आली. आता मी आंबा वगैरे खाल्ला, थोडासा डोकं दुखत होतं, थोडा एक राजगिऱ्याचा लाडू खाल्ला आणि कपडे चेंज केले, कारण की साडीची सवय नाही आहे आणि खूप जास्त कचकच होत होतं मला. तर त्याच्यामुळे कम्फर्टेबल क्लोथ्स घातले, जे होते इथे मम्मीकडे तिथे ते घातले. आणि त्याच्यानंतर बांगड्या स्टील तशाच आहे हातामध्ये, मला आवडते या बांगड्या, या माहूरवरून आणलेल्या बांगड्या आहे. ॲक्च्युली आम्ही म्हणजे मम्मी पप्पा पप्पाच्या ऑफिसच्या क्वार्टरला राहतात, तर कॅम्पस खूप सुंदर आहे इथला. आणि पावसाचं वातावरण आहे, मस्त आभाळ आलेलं आहे आणि खूप मस्त वेदर झालेलं आहे. मेकअप स्टील तसंच आहे. सी आफ्टर पूजा अँड ऑल मेकअप चांगला सेट होते आणि तो तसंच आहे. ए सी गाईज, वेदर वाव. कैदी नंबर 12. थोडंसं लिपस्टिक निघालेलं आहे खाल्ल्यामुळे, बाकी मेकअप तसा आहे तसाच आहे. सिंदूर लावलाय आज मी स्पेशली, आणि टिकली चेंज केली, कारण खूप सारं कुंकू, हळदी कुंकू लावलं होतं मम्मीनी आणि बाकी बायांनी, तर त्याच्यामुळे ते पूर्ण स्प्रेड झालं होतं, म्हणून त्याच्यासोबत टिकली पण पडली. इथे खूप छान ऊन आली आहे. हवा आली ना, पाऊस येऊ शकतो ना. ही वीज होत आहे, चमकली. पण तू खूप वेळ लावशील. नाही तू लाव ना, तू लवकर, तू 10 वाजवते ना तू. हे 2 झाडं मस्त दिसते. चमकत आहे विजा. बाहेर आता पावसाचं वातावरण झालं आहे, खूप हवा सुटली आहे, तर निघत होती मी आता घरच्यासाठी, पण मम्मी म्हणाली उसळ घेऊन जा, तर आता मम्मी उसळ बनवते आणि मी आराम करते थोडा वेळ. उसळ झालं की मग जाणार घरी. तर अशा प्रकारे उसळ आता रेडी झालेला आहे. ही उसळ आहे मम्मीने बनवलेलं. आयतं उसळ भेटलं आणि आंबा सुद्धा खाते मी सोबत. टेस्टी आहे गाईज उसळ, छान बनला. तर आधी खाऊन घेते सगळं आणि भेटते तुम्हाला नंतर घरी जाऊन. येताना आता बारीक बारीक पाऊस सुरू होता, तर पावसामुळे थोडंसं माझे केस वगैरे ओले झाले. हाय गाईज, तर फायनली आता मी घरी आली आहे आणि आता मी चेंज करून घेते आणि थोडं मेकअप रिमूव्ह करते आणि आजचा दिवस कसा गेला ते सांगते तुम्हाला सगळ्यांना, आणि त्यानंतर मग ब्लॉग एंड करते. तर आता मी भेटते तुम्हाला चेंज करून. तर आता मी हा माईक अटॅच केलेला होता, म्हणजे मोबाईलला ते कनेक्टर अटॅच केलं, त्याच्यानंतर इथे माईक लावला, पण तो माईकच ऑन नव्हता, तर त्याच्यामुळे मी आतापर्यंत खूप सारं रेकॉर्ड केलं होतं. हे सगळं माझं बोलून झालेलं आहे ऑलरेडी, तर ते सगळं मी बोलली आणि त्याच्यानंतर मग जेव्हा मी मोबाईल ऑन करून पाहिला तर आवाजच येत नाही आहे त्याच्यामधून, कारण की माईक इथून कनेक्ट होता आणि इथून बंद होता, त्यामुळे आता मला परत हे सगळं शूट करावं लागत आहे. तर मी आता फ्रेश होऊन आली, म्हणजे आंघोळच केली मी सरळ, बिकॉज आजचं वातावरण खूप ह्युमिड होतं, म्हणजे पाऊस येत आहे आता आणि ऊन पण येते, तर त्याच्यामुळे एकदम असं दमट वातावरण होतं आणि खूप स्वेटिंग होत होती. एकतर मी आज साडी घातली होती आणि आम्ही वडापाशी जाऊन उन्हामध्ये पूजा वगैरे केली, तर त्याच्यामुळे खूप जास्त स्वेटिंग वगैरे झाली होती, तर सरळ आंघोळच करून घेतली आणि आता मेकअप वगैरे रिमूव्ह केला
आणि खूप लाईट लाईट फील होत आहे, एकदम रिलॅक्स फील होत आहे मेकअप रिमूव्ह केल्यानंतर. आज मला एक माहीत पडलं, म्हणजे एक नवीन गोष्ट माहीत पडली, की जे आपण वडाच्या झाडाची पूजा करतो ते कोणत्याही वडाच्या झाडाची पूजा आपण नाही करू शकत. त्या वडाच्या झाडाची ऑलरेडी एक पूजा झालेली असते. मे बी त्याचं लग्न वगैरे लावून देतात असं मम्मी म्हणत होती. मम्मी म्हणत होती की त्या वडाच्या झाडाचं आधी लग्न वगैरे लावतात आणि त्याच्यानंतरच मग ते पावन असते वटसावित्रीची पूजा करायसाठी. तर हे म्हणजे किती प्रमाणामध्ये खरं आहे खोटं आहे तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा मला. मला हे पहिल्यांदाच माहीत पडलं, त्यामुळे मी तुम्हाला शेअर केलं हे. आणि त्यानंतर आजचा जो व्हिडिओ आहे, आता मी जे व्हिडिओ काढले आज किंवा फोटोज काढले, तर वडाच्या झाडापाशी गेल्यानंतर जेही फोटोज वगैरे काढायचे होते तर माझ्यासोबत कोणी होतं नाही फोटोज वगैरे काढायला, तर त्यामुळे मी सेल्फीज वगैरे काढल्या आणि मम्मीला हातामध्ये दिला होता, पण तिला फोन वगैरे इतका ऑपरेट करता येत नाही, ते अँगल्स वगैरे काही समजत नाही, तर त्याच्यामुळे माझे फोटोज वगैरे एवढे चांगले आले नाही ते झाडाजवळचे. बाकी जे रूममध्ये मी काढले ते सेल्फीज वगैरे खूप छान आलेले आहे, तर मी तेच पोस्ट केले. आणि बाकी आहे मम्मीने काढलेले 2-4 रँडम, ते मी मेमरीजसाठी ठेवलेले आहे. एक त्याच्यातला पोस्ट पण केला होता इंस्टाग्रामवर. आणि बाकी आता इतके चांगले आले नाही. आणि जे व्हिडिओ पण मी शूट केले आता तुम्ही बघितलेच असणार, तर ते व्हिडिओ पण आता ते मम्मीने शूट केलेले आहेत झाडाजवळचे, तर ते किती चांगले आहे नाही आहे तर ते आता ते मला पण माहीत पडेल एडिटिंगमध्ये. अशा प्रकारे आजचा माझा वटसावित्रीचा वटपौर्णिमेचा दिवस गेला. आज मी दिवसभर फास्ट केला. मी जनरली फास्ट वगैरे करत नाही, पण फास्ट केला, पण मी आंबा वगैरे खाल्लाच होता. दुपारी पण तिकडून आल्यानंतर 4 वाजता वगैरे मी आंबा खाल्ला, त्याच्यानंतर लाडू खाल्ला राजगिराचा आणि आता सुद्धा संध्याकाळी मी एक उसळ वगैरे, साबुदाण्याचं उसळ वगैरे खाल्लं. तर अशा प्रकारे मी आणि ते पूजा वगैरे केली. ते वडाच्या झाडावर फर्स्ट टाइमचा एक्सपिरियन्स होता. मस्त म्हणजे 7 फेरे करणं, म्हणजे ते धागा वगैरे बांधणं, तर थोडं चांगलं वाटलं. छान वाटलं, काहीतरी असं वेगळं वाटलं. मम्मी सांगत होती आणि मी तशा टाईपची पूजा करत होती. तर असा माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आणि तर हा फर्स्ट एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत आता शेअर केला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करा. आणि ज्यांची पहिली वटपौर्णिमा होती त्यांनी सुद्धा या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुमची वटपौर्णिमा कशी गेली. आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बस मी आता इथेच हा व्लॉग एंड करत आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.